लॉगिन आय डी आणि पासवर्ड खूप महत्त्वाचा आहे. इंजिनिअरिंग असेल, फार्मसी असेल, ज्या ज्या काही प्रवेश प्रक्रिया चालू आहेत, तर ह्या सगळ्या ऑनलाईन पद्धतीने चालू आहेत. त्यामुळं लॉगिन आय डी आणि पासवर्ड जो विद्यार्थ्यांना त्यांचा त्यांचा युनिक आहे, तो कुणाकडनं तरी मार्गदर्शन घेताना कुठल्यातरी फॅसिलिटेशन सेंटर किंवा कॉलेजमध्ये किंवा ऑफलाईन पद्धतीने डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला गेल्यावर किंवा ऑप्शन फॉर्म भरताना कृपया कितीही मदत करणारा व्यक्ती असला तरी लॉगिन आय डी आणि पासवर्ड शेअर करू नका. सगळेच लोक वाईट नसतात हे जरी माहिती असलं तरीसुद्धा ती तुमची एक स्वतंत्र आयडेंटिटी आहे. त्याच्यातूनच तुम्ही ही ॲडमिशन प्रोसेस पूर्ण करणार आहात. अगदी रजिस्ट्रेशन केल्यापासून ते पुढचा जो टप्पा आहे मेरिट लिस्ट पाहणं असेल, ऑप्शन फॉर्म भरणं, राउंड्समध्ये जाणं, ॲडमिशन मिळते का नाही ते ठरवणं, त्यानंतर कॅप प्रोसेसमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर घेणे, नाही घ्यायचं नसेल तर ते सेकंड राऊंडला जाणे, पुढच्या राऊंडला जाणं, शेवटपर्यंत तुम्हाला तुमचा लॉगिन आय डी आणि पासवर्ड उपयोगाला येणार आहे. तो दुसऱ्याच्या तावडीत देऊ नका. अशा काही केसेस मी ऐकलेल्या आहेत, की एखाद्या कॉलेजमध्ये तुम्ही गेल्यानंतर तिथले मंडळी तुम्हाला तुमचा लॉगिन आय डी पासवर्ड घेतात आणि थोडंसं अनितीचं काम म्हणजे त्यांच्या कॉलेजचा ऑप्शन पहिला टाकून देतात आणि मग विद्यार्थी त्याच्याकडे दुर्लक्ष करतो, कदाचित त्याचं लक्ष नसतं. जेव्हा त्याची अलॉटमेंट होते तेव्हा त्याला पर्याय नसतो ते घेतल्याशिवाय. सगळे वाईट नाहीत, परंतु आपण जपून राहायला पाहिजे. लॉगिन आय डी आणि पासवर्ड शेअर करू नका.